चालेल निघाली का साडी घालून नटून थटून कुठतरी तर तुम्हाला काही त्रास आहे का? मला त्रास नाही मग कोणाला त्रास होईल गावात लोकांना होईल का काय त्रास आहे? काय काय त्रास दुखायला म्हणजे? लागलं तुमचं? अरे बॉम्ब दररोज उठून उठून जाती कुठं तू तुम्हाला काय करायचं? कुठं काय जायना? अरे नाव आहे मी तुझा नवरा असताना मला काय करायचं? कोणाचं सेम कुरकवून करायचं कोणी काय करायचं केलं नाही का? रोजच ते एक दिवस तुम्ही केलं काय मरत नाही तुम्ही मी करा काय ते. झक मारायला गेली काय मग हा मला करायला येत तुम्ही होतं डोकं खाऊ नका. तुम्ही डोकं खाऊ काय नका. डोकं खात नाही तुम्हाला काय करायचं? मी कुठं जाऊ रोज आवरून हे करून तुम्हाला काय करायचंय? अरे मग मला नाही करायचं मग दुसऱ्याला घेणं काय आहे? बाबा तू तुझे काम कर आणि तू तुझं बघ. नीट मला बोल, नको सांगू. नीट बोल तू. आतापर्यंत नीट इज्जतीत बोल. बोलत होते, तुम्हाला आधीच सांगते. नीट बोलला बुकीला नाकार इज्जतीत फोडी बोलत होते आणि इज्जतीत बोलते पण तुम्ही शांत बसा. मी कुठं जाते आणि काय करते तुम्हाला विचारायचा संबंध अरे काय? पण मी तुझा नवरा आहे विचारण्याचा अधिकार मला आहे. भाऊरा बघ तुझे उद्योग. चालेल हा लय शहाणा तू. डोक्यात पडली होती काय तू तुम्हाला काय करायचं? डोक्या पडून नाही तर काय करू? कुठं का जाईना मी काय का करीना? तुम्हाला काय करायचंय? तुला नवरा कळतो ना तू आहे बाबा, पण तू लग्न लावून दिलं माझ्या रोजच ते संग. धुणं धो, भांडे घास, स्वयंपाक कर, ह्याला गिरायला घाल, गुरांचं कर, आमक कर, रानातलं कर, तमक कर. रोजच ते चालू आहे माझ्या मग मागं. तो बाप नोकरी लावायची तुला नोकरी लावायची ते पण केलं होतं. म्हणलं ना मी शिकवतो म्हणून. हा. गावाचं 20 लय वर्षापूर्वी. एवढी लय शिकणारी हा, लय पडली शहाणा. होती. नको सांगू. मग तू काय बोलत करायचं? जाती कुठं काय करायचं? काय घेणं देणं आहे का? कुठं का जाऊ? कुठं का इरवट करीना मी जाऊन? तुला काय घेणं देणं आहे का? मग कोणाला घेऊन देणं हा? पडन जास्त बोलायचं नाही मला. कोणाला घेणं जास्त देणं बोलायचं नाही. तोंडाने मी एक मध्ये शब्द रोड करते, बोलत नाही घाणवाणी ना. बोलती. मी शब्द बोलत नाही ना एक पण. काय तर बोलत नाही बोलायचं तू? नाही. तोंड मध्ये तू मग कशाला आज बोलले? आज हा? कशाला बोलले तुम्ही? कुठं नाही, का मी जायला रोजच मी? बघतो एका दिवस घरी नाही तू नका का नसरा काय करायचं तुम्हाला? अरे मला काय नाही करायचं असं कसं काय होईल तू मला उलट काय कसं काय मला विचारायचं नाही. काय संबंध नाही तुमचा विचारायचा. भेटतं ना संबंध नाही? गिळायला गिळाय भेटतं ना. संबंध नाही मला. चेअरमन खबर रोज भांडणं झालं तरी तुमच्या तुम्हाला काय कळत का नाही रे? काय हे रोजच वैताग नाना वैताग काय आले? आई उठत घरच काम किती दोघं नवरा बायको. माय रे गेले असं भावाकडे यांच्याकडे रोज? तुला बी बरं ती काम करून जाते की नाही मला सांग. पण रोज अहो रोज घेण्यान देण्याचं कुठं चालली? काय मला एक करती? सांग ती काम करते की नाही घरचं सगळं मग काम करते तुला अडचण काय रोजच हिंडत येत आहे गाव गोळा करून फिरून आणि आहे येत की आहे एक माझ्या दिवस इथं. घरी वावराचे काम काही करायची का अरे बरं, पण नाही करते गेली. ना सगळे मग घरचं कामच आहे ना हिंडत आहे. होतो मागे मावस भावाची परिस्थिती रोज रोज येऊन अशी खानदान किती यांची काय करायचं तुला? काय करत तुला म्हणजे ह्या आईला नीट तुमच्या- बोला तुमच्या आहे ना मध्ये पडणं चुकीचं आहे राव त्याच्यामुळे येतच नाही आघाड्या वाहनाचे हा. रोज तुमचे लय सकाळ शहाणा आहे तू. संध्याकाळ किरकिरी रोज एका दिवस काढा ऐक तुमच्या किरकिरीचा आपण मी तिला विचारलं जाती कुठं मिळेल घरात काम नाही का नीटनाटकं खायला प्यायला सुद्धा आणि नाही आणि विचारताय मला कुठं जातीन काय करते काय करायचं तुला? मग काय खाती तू काय का खाय ना मी? काय खाती काय का खायना म्हणजे काय संबंध? भांडणं करी जा जाऊन देते सोडून विषय वैतागलो गड्या मी याला खरंच शपथ मग ते वैतागलो सोडून. जेव दे. मी काय जीव देऊ तुला फाशी देईन ना कशाला वैतागलं म्हणतात? तुला वैतागलोय तुला फाशी देईन ना मी मारा मोकळा आहे अशी ताकद आहे का द्यायची? हा? द्या बरं द्या. देईन ना द्यायच्या वेळेस ढकलून देईन तिकडं. हा ढकलून देशील तिकडे नखरे करीत आहे. काय हो ग, असं म्हणलं काय काय बोलत तू तर तुला कळत तर काय आई हे नवरा आहेच तसा. कळलं त्याने काय केलं हा त्याने काय केलंय? रोज भांडत आहे मला. घरात नीटनाटकं खायला प्यायला सुद्धा आणून द्यायना. हा काय करू मग ह्याचं? किलोभर मटण रोजच आणलं, मला हिंडत आहे, पाऊस रोजच बी वाटायला हिंडत नाही. आहे. अरे रोज कामाला रोज जात आहे का? गावात बोंबलत नाही, हिंडतो. तब्येत येऊन बघा, कोण खात असेल बघा रोज जास्त गावात बोंबलत पहिल्यापासून हिंडतो. माझी तब्येत अशी आहे. तुला काय कळायला पाहिजे ना थोडंफार मी काम पाहूनच हिंडतोय ना हा, काम पाहू मग रोजच जरा कोण घरी बी लक्ष रोज द्या. कुठे हिंडतोय त्या सोन्याला अजून शाळेचे कपडे आणि ते नाहीयेत. कोण आणायचं? शाळा चालू व्हायला टाइम हा शाळा चालवायला पुस्तक आणायचे, वह्या आणायचं, दप्तर आणायचं. ह्याच्याकडे आहे का रुपया? बघा बरं खिशात आहे का रुपया? वैतागलो मी हा, मेकअपच्या हिच्या कामाला अरे पण रोज असे भांडणं करून जमणार आहे का? मला सांगा बरं. रोज आम्हाला त्याला- ऐकून घे काही नाही काही मी तिला सरळ विचारलं होतं "पण तू रोज जाती कुठं सरळ उत्तरच नाही मी माहिती कुठे जाणार तुला काय करायचं सांगायचं ना काय करायचं ह्यांना सांगून? काय करणार इथे? काय आता तुम्ही दोन्ही येडे जाऊन येत राहू तुमच्या डोक्याला ताण नको आपल्या तुम्ही तुला जायची ना जा नाही सांगायचं नाही सांगायचं मला. नको जाते मी. जा गेले तू तिकडे झक काय मारायचं मारायची? जा बे. ए शांत बसा. अरे देवा कुठंतरी वाचव रे ही भांडण 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 काय चाललंय ही? अरे साधन म्हणती सुखवंती दिली तर खाईन म्हणती नाही तर ही भांडणं तरी मिटीन म्हणती. काय भांडण भांडण काय करतात ही असली पिसळी कुडून शेजाऱ्याला आल्यात? काय झालंय? अरे तुला काय कळतं का नाही? काय करायचंय मला? ह्या शेजाऱ्यांचा काय मस्त तमाशा काय मस्त तमाशा. तुम्ही का लोड ही घातलाय? मंत्र मारित होतो मी जरा कसलं म्हणतो तुला बघू. माहितीये का? साधन म्हणती सुखवंती दिली तर खाईन म्हणती नाही तर अशी मांडी घालून बसन म्हणती. तसं सांगितलं भांडण भांडण तरी मिटीन म्हणती. बघलं काय विचार? काय झालंय? अरे खात्यात आणि भांडात्यात असंय का? तुला काय आवाज बिवाज येतो का नाही? नाही का तू येतोय. नुसती घरात झोपून असती? आवाज येतोय मला
पण मी काय म्हणते तुम्ही काय लोड घेतला त्यांचा एवढा? अरे शेजारदन मग येऊ हा, ते आहे म्हणा. हे डोक्याला खोराक कमी का मी इंदूत किडे पडायला लागल्यात कुणाची याच आहे माणसं नाही राहायची. अरे ही वाळी चिडी मोकर एका मेरीच्या नादी लागत त्यातला गाण अशी किरकास बांधतात की मापाच्या बाहेर. अहो त्याची बायको कशी आहे? बायको मसलही जबरदस्त आहे. अन याची झाली ना पाचर पार. त्याला चमाटी करून ठेवली ना पार त्याने. अरे आज न उद्या जर गचकलं तिथं कुणाला उचलावं लागेल. तुम्ही आहे ना? ती बाया मारीन त्याला. हा तेवढं आहे म्हणायला. ती बघा आपल्या जीवाच्या आदोतीने चाललंय त्याच नाही का? टाकी ती गप्पा गप टोल त्याला. तुला नाही दिसायचं असं. नाही दिसतंय मला. एकमेका करावे साह्य. येडबिड झालं काय आजी? सावली बोला ना. बरं चाललंय का? हा एकदम मस्त. हे काय म्हणून आज तापाला बसले अरे काय नानाला का तप नाही करत मला वाटलं होत. शेजारच्या घरचं मिठायला गेलो त्यांचं मिठाला मला वाटलं तुमचं पेटलं का? अरे त्याच्यामुळे आमचं चाललंय इकडे. काय चाललंय? ती मिटवायचं. हिला म्हणलं मिटून टाकीतो. 2-4 मंत्र फुगले काचा काचा जातो म्हणलं ते बरं. त्याच्यावर भागलं तिथे ते सगळे मंत्र संत्र सगळे गेलेत कामातून. बघू जाऊन. तिथं बाया एक पटीन गडी 2 पटी कोणीच कोणाचं ऐका ना. पण मी काय म्हणजे म्हणते तो ना, तुझी चपातीच झाली पण हाय का नाही? बांधून कोणाची? बांधून ते चर्माची. पण मला हे कळत नाही तू रोज नटून फुटून जाते पुढे जाते ती. तसं होते पुढे जात असेल बरं खरंच. तुम्ही विचारलं पाहिजे जाऊन. होय आयो. तुला सांगून काय नाही तुम्हाला सांगू. मला बाया, ना मला हानी नाही. सांग हा गपची पिक्चर तुमच्या जीव गपचूप नाही. तू काय म्हणू का हाय, वळशील घेऊन जा. हा नाही नाही, आम्ही दोघं जाणार पण तू ऐकून नाही माहिती ठेवलं. आहे. हा, हा, मी आता का शेजार बरं? नाते रोज त्यांची भांडणं ऐकून तुम्हाला हाणलं बिंड काय? मला हाणलं याला काय नाही रे, आणतात जिरली. याने टूल टाकली असती. त्याला ए, सांगितलं ना, कोण पण ऐकतच नाही. तिचा मालक अरे तो ऐकत नाही तो 100 बडकर एक बाय त्याच्याहून 100 बडकर आपण त्याच्या तब्येत येऊन तर मला नाही वाटत बड करीत हो. तब्येतीचा आणि त्याचा काय संबंध आला? काय लागे या बाहेर येईल तर ते भोगा होईल. हे कशा तू कस काय लग्न केलं असेल? आता काय सांगू तो झाला ना? तेव्हाच गेला नाही हा आतापर्यंत ना. लागला हीच मेर मा- काय झालं आता मी काय केलं तू ती काय आलं माहिती का हम्म. बापल्या संग वांग्यात लग्न लावले आणि गंमत झाली तुमची. असू दे पण आमचा बापडा काय काय बारीक आहे का काय नाही आमचं काय म्हणणं नाही. ऐक, अरे ते लय जपतो आहे हा मग हा का मोकार तब्येत आहे काय माहिती बघितलं पारदिशी नाही तर आता सरपणावर गेलो असतो. पारदिशी बघितलं हा नाही नाही, जपती ती. पारदिशी सरपणाला होता आणि भांडी बी घाशीत होता. तू नको ती सांगू. नको नको माणसात नको बोल नकार जावं. लागलंय म्हणून ना हा लागले तिच्या नाकाला. असं झालं काय मग काय होतं मला एकमेकाला शेजार देत ना आपले भाऊबंद बॉ भेटले बॉ तू तरी बाराशे अजूक राहिला बाबा इथं. तू एक नगीना तू एक नगीना बा बा नाही आमचं एका मिरीतले जीव आहे. मला याच्याकरता बायकोच नाही नाही ना आपला एकटा जीव साधा. बरं आहे आपला पुढं गेले आपल्या डोक्याला ताण नाही खाल्लं पिल्लं संडे एकटा हिंडतो कुंकड बी आपण तक नाही नाही बरं केलं रे बाबा तू. काय बरं केलं नाही मेले नाही काय नाही, 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 आता काय जाऊ दे दुसरं करायचं? मला वाटलं दुसरीचे प्रयत्न ती ए, पडू बी नको सापडात जाऊ नको दे येऊन देऊ. भाऊ, मी असं तुमचं बघतोय रोज एक सारपण आणतोय भांडे घासतोय दुसरा रट्टे खातोय नाही काय नाही nonsense? चिकट झालंय तिच्या बोटा लागल्यामुळे आणावं लागत हे तिला. काय आज करतो काय तू आता तर बॉटल लागली नको लय माणसात बोलत जाऊ काय करायचं तुला जाऊ दे माणसात बरं काय तिकडं. तुझी बायकोची इथं त्याच्यातच अहो बोलतो. तुम्ही आमच्या घरात लावायला आले त्यांची भेटवायला आले. झाकली ही त्यांचं मिठाला आलं तुमच्या पेटाला आलं तुमचं हा मग पेटाला तेच आलं. ना तुम्ही सव्वा आमच्या लाखाची. पेटायला आलते. उघडली तर आम्ही 6 रुपये पेटणारे निघतो. म्हणले नाही हे, समजलं नाव का? नको घेऊ. आम्ही पेटून देणारे मधले. हा आता तुला बघायची का बाडका तिथे गेल्यावर एक तर खरं सांग नाही तर पिटून तरी येतो एकामेकीला रट जाऊ दे तिकडे होऊन दे. हम्म. आहे का नाही मग काय? आमच्यात नाही होत तसलं नाही कुणी नसले मग जा तुम्ही येऊ का बघून उठा तुम्ही कस काय मिटत पेटत हाला तुम्ही का बरं म्हणजे कोण कोण मामा, होतं पेटून तिने? द्या. कारण राव आम्हाला पेटून द्यायला तिकडे कधी चहा मला करून जमल तुमच्या का? दारात 9 डबे घासल्या टोचले तुमच्यावर साखर बिकर आणली काय म्हणजे ढोसा आले आणि वरतून डबे वाटायला आले काय उठायला नाही का? असे भाऊ बंद काय भिकार चोट बुकणी आहे आमच्याकडे ते बुकणीच आहे ना हा ही बिकारी. साखर काढ ना मग तू असते ना माझ्याकडे त्यांचं. काय साखर मला वाटलं साखर घेऊन आलाय हा आता तू बी कोणाचं मिठाय गेलं की कोणाची साखर उचल कोणाचं शेंगदाणा उचल कोणाचं फोटानं उचल म्हणलं त्यांचं गडबडीत उचलली असली साखर तर आला असेल चहा ते प्यायला. घराच्या बाहेर भांडत होती अरे त्यांना घरात घालायची का घरात चाला, म्हणजे घरात तुम्हाला चाला. चोरायची सवय काय? नाही नाही तो तसा नाही चोरीत हा? किचन मध्ये जर बांधणं लागले ना हा, ह्यो पिटून देणार हा. शेंगदाणं कुठं फोटानं कुठं साखर कोणाची तुमच्याकडे अशी बुकणी पद्धत आहे फक्त चोरीत नाही ती का? तुमच्याकडे अशी पद्धत आहे का? मग आता त्याला का बायको आहे का नाही नाही. आणि मग त्यांनी माग एक जणाचं मिठाई गेला 2 चपात्या खिशात भरून आलता घेऊन आता नाही काय खरं ते. आणि मला म्हणला जाऊसाची मिरची का आपल्या घरात बाबा म्हणलं काढूनच का काल मिरची खातो वहिनी, तुमची तब्येत लई जाड झाली बरं. तुम्हाला काय करायचं तुमच्या बापाचं घर? जाताना अटॅक बिटॅक मध्ये अहो, माझं राहू दे तुमचं बघा आधी लोकांचं माझं खाऊ काय? खाऊ तुम्ही जगा मी गेलं गच्च तर नाटक चालेल, मध्ये. पण तुमचे लेकर बाळा पडते महिनाभर आहे सांभाळायला. बरोबर बोलतोय त्यो मला चुकत आहे काय तब्येत जरा कमी कर तुम्ही गप्प बसा. व्यायाम करीत जा इथं पेटवायला आलेला आहे तू. असं आहे का ए, आ, अरे ते आता काय करू 2-2 लिटर म्हशीच दूध आहे तिला हा. ती म्हैस चिकून टाकतो जा माती ती म्हणजे म्हैस ते पागल माणसा ती पेटवाय आलंय. असं आहे का हा
नको पेटू. पण जरा करा तब्येत कमी. काय करतो मला तुम्ही तुमचं काम बघा उठायचं. ती ना 2-3 दिवसात आम्ही जिमचा कोर्स करणारी दोघं बी. मी मुंबईला गेलो बारा दिवशी हा. तिथे एक सुमो पहिलं भेटलं मला वहिनीची आठवणारी. खरं काय इथून उठता का? उठता म्हणजे साडे किया काय म्हणला तू कसलं पहिलवान काय नाही म्हणलं चला जायचं तिकडे का जायचं फ्लॅटवर? आपल्याला काढी टाकाय. उठता येईन का उठू आणि स्वतःला उठता येते का बघा ना दळींदर. देऊलची टिंगल केली तो शिंगल त्याची उठून नसता गेला चला चपला. अहो इथून इथं जायचं चपला घालून. जास्त शांतपणा करायचं. मी कुठं जाऊ काय खाऊ कुठं राहू काहीच बोलायचंच नाही. काय तुला सांगितलं ना तो घरी यायचं नाही परत. तिकडे कुठे राहा गावात करा ना तुम्ही ग्रामपंचायत मध्ये देणंच नाही मला विचारायचंच नाही तुम्ही मी काय करते आणि काय मग नाही. नाही ना झक मारत नाही घरी यायचं नाही. नाही येत. हा मग यायचं नाही घरी. घ्या करून. काय करा ती करतो मी काय बघ मी काय मी करायचं. विचारतो तुला काय करायची आपलं काय वजन मला कमी नाही काय करायचं. जास्त आवाज करायचा ना मी आधीच सांगते. हा हा जास्त मग आवाज तो तुझा करायचा आवाज आहे ना काढी तुम्ही आता. कशाहून काय चाललंय वाट 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 अरे काय झोपा बी पाहायचं का नाही आम्हाला थोड्याफार उन्हा तानाच्या. तुम्हाला काय त्रास झाला आमचा. शेजारी इथं का कोण येतं भाऊजी तुम्हाला कळत नाही का तुमची बायको नजर ठेवून जाते इथं कुठे भांडणं करत असतात घरात करायचे असते. मी माझी चालले होते आणि काही हटकायची गरज हा? आहे का? काय गरज होती का तू हाटकायची मग काय तुम्हाला जे हात कुठं जाती नटून थटून रोजची रोज. कुठं का जायना काय करायचं? मला वाटतं खरं सांगायचं बरं का मला एक शब्द खोटा बोलायचं नाही. हा, त्या बिचाऱ्याचा जीव चाललाय काळजी करू करू हा. कवर सहन करायची त्यांनी हा, काय तुमच्या बापाची बेंड आहे का तुम्हाला काय हा? करायचं पण तो एवढा कष्ट करतो नटाय सामान कोण देत तेच येतोय आणून. मग ते देतो मग त्याला खरं बोलायचं. अर्थ बोलती काय सांगते ना. रोजची रोज नटून जायचं काय कारण आहे एखाद्या बारीला केस हिस काढून जायला रोग येतो का गावात. हा तेवढं पण आहे हा? आता. असं काय जातं. पाहिजे थोडंफार जाते. त्याच्या जीवावर नटायचं फिटायचं आणि म्हणजे त्यालाच पण खरं जाणारच. बोलायचं. पुढे बोलायचं. हा. पण जाणार हा, ना. जाणार. जाणारच आहे मी. मी सांगतो तेवढं खरं बोलायचं हा, पुढे बात आणायचं नाही अजिबात. नाही. भाऊजी मला तर वाटतं तुम्हाला नटून एक सांगू थटून जाऊन आहे ना कुठतरी लफडं केलंय. तुम्हाला एक लफडं केलंय. हा मला ती तर काय म्हणते? 100% खरं वाटतं. काय म्हणणं आहे लफडं तुझं केलंय ना, सांगू. केलंय. हा, बरोबर केलंय लफडं मी. ऐका ना. कोणासोबत केलंय माहिती काय? ह्यांच्यासोबतच माझं लफडं आहे. काय तुमच्यासोबतच लफडं नाही का? मी काय मोकळा आहे का हा, मी काय मोकळं आहे का? तुमच्यासोबत लफडं आहे माझं. तुम्ही कसं काय म्हणते? झालं? यांच्यासोबत लफडं आहे माझं. कोणा संग लपडे हा, काय? तुझ्या ए नवऱ्यासोबत. बाई अरे तुझ्या नवऱ्यासोबत लफडं आहे माझं. भाऊजी काय बोलती बाई तोंडाने बोलती अहो, भाऊजी मग तुम्ही तुम्ही काय काय जा पळ, घरीच घेऊन जा. मी अशी बी हाकून देणार बरं जाऊन तिथे घरी जाईन. तुमच्यासोबतच लफडं आहे. सडक्या वाहनाची ते चकोट नाही यार पण मी वाजनात विचारित होतो तूच म्हणली वाजनात विचार हे काय म्हणते लफडं आहे? मग आता तीन दिले माया खोलून का बस चाल झाला दरिद्र्य हा हा ती बाया म्हणजे बाहेर संग लपडे तुमच्या संग आता ती काय म्हणे मग तिचा नवरा म्हणले तो संघ आहे म्हणलं मला चोपाय सुरू करायचं काय ही नटून जातीन ती कस काय म्हणा त्याची ताकद आहे का माझ्या संग मारायची विचार ना जरा का कणकून तिला लाज नसलं की चाललं डायरेक्ट तिला मला लपडे म्हणलं तर काय बोलायचं मी तरी. काय नको बोलू मग आहे ना आपल्या दोघांचं जा घेऊन मग घरी हा. तुझ्या. हा, जा घरी घेऊन. अजिबात आहे नाही म्हणून. आता कशाला खोटं ए, बोलायचं मा- सांगा. तसं म्हणलं मी काय करणार आहे अरे माणूस हाणणाराचा हात धरीन तो बोलणारच काय तोंड दाबू का तिचं तिचा नवरा आहे इथं जा ना मग घरी घेऊन. तुम्हाला काही वाटत नाही का काय वाटत अशी मी सोडून दिलेली मी. वाटत नाही का तुम्हाला सोडून दिली. हाणावा मारा बायको तुमचं म्हणून पेकून पेटला तर परत अरे बाबा काय सांगा काय आलं खरं बाय व्हिडिओ हा माझ्या बायको तेच लपडे डायरेक्ट कोणाला म्हणती. आहे ना, तुम्हाला पण माहिती ना? ते आलेले शोध पण विचारा कुठं जाते. त्यांना पण माहिती माझं. मला नाही आता माहित झालंय तू म्हणली म्हणून. आणि मी काय मला माहित होतं काय. मला माहिती ते चपला राहून दे गप्प बस सोडा लवकर इथं काय माणसात गाडी तिकडं जरा हात दिलेत ना देवानी अरे लाज वाटत नाही, माणसाचं आणि पुढं गाडी देऊ. पण मला काय माहिती मला काय लाज बीज आहे मी काय केलं पुढे शेजारदार मला असं करते ते. माझी. कोणला काय हाणलं तुम्ही जीव दे नाही तर अरे काय बिन लाजी आहे. गप्प ना तू जीव द्या ना. द्या. माझा लफडा आहे ह्याच्यात. अरे पण ती म्हणली काय झालं काय लगेच येते वा 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 अरे तू ह्यासाठी आलती का माझ्या संग तिथे चपला ती टाकून तिकडे खुशाल तुम्ही लपडं करता लफड काय याचं? त्यासाठी मला घेऊन बरं तू आले. मार नको सविस्तर विचार सविस्तर विचार जरा वाजनात विचार तोंडात चप्पल घाल. बरं मार नको थांबा घाला चप्पल तोंडात. बरं, तू इकडून ये. हा इकडे होऊन दे मला फाटकन टाकायचं सावध मारीन धरून असू दे की तुला होऊन दे ना थोडं वजन वाढेल ना तू बी थोडीफार जाण्याची मनाची थोडीफार ठेवली पाहिजे नवऱ्याचा का तू डायरेक्ट म्हणतो तुला तू माझ्या लपडे म्हणा ए, मी कशाला म्हणलोय ठेव म्हणा. ही म्हणली ही म्हणली लपडे ते सगळं माझं. काय म्हणे मानाची आहे? मी मला समजदार मला वाटली. वाटलं चांगलं शहाणा सुरता आलाय तू तर चुलच गाठली डांगऱ्या वाहनाच्या म्हणलं ही समजदार म्हणली ही. इथं तिसऱ्याच लपडं लावून चाललाय तू म्हणजे ते मी आहे म्हणलं का? म्हणून ते मग चेअरमनचं तुमचं आहे का जा तिकडे बाई, बरं, तिचे पण काय? तू ये. चप्पल आणून द्या. तो काय दिली होती काय त्याच्याकडे? म्हणते? मला लपडं काय लपडं आहे का म्हणते? चेअरमनचं तुमचं आहे का मग
आलं ही बैर झाला कडे पक्क काय आहे का तुझं मी एका ठोक्यात लावून कुत्ताला करीन मग रपाटा टाकून आता. थांबणार 2 मिनिटं मी काय सांगतो 1 मिनिट ऐक मारू नको हाण, हाण, हाण. चप्पल येईल अरे मग मी काय म्हणतोय दाबाड करून सरळ सरळ चला ना, मारा, मारा. कावदार तोंडाचं दे काय म्हणतो 2 मिनिटं ऐका ना ए, पुढे हो दोन उशीर. 2 मिनिट सविस्तर मी तिथे मी ऐक 2 मिनिटं कहाणी सांगतो हा ही कुठं जाते माहिती आहे का? याच्या बरं गप्यार ही तू- तोंडाने म्हणते ना गप्यार तुमचं टेन्शन झालंय म्हणून ती तशी म्हणते यांचं काय करायची विचारायची गरज नाही. याचं काय म्हणणं आहे का बाबा तुम्ही गेले मग कोणाचं विसरलं पण असेल ही तोंडाने सांगती तू 2 मिनिटं मग ऐकत होतं तिची आई 8 दिवस 15 दिवस झाले ऍडमिट आहे तू त्यांच्या सासरवाडीत जात नाही त्यांची थोबड बघत नाही नाही. बघत आपण जातच आणि नाही मग तिला गेल्याशिवाय पर्याय का आईसाठी मग तिने सांगावं ना तसं काय सांगन तुला मग तुला कळायला पाहिजे इतक्या दिवस एका सगळं गाव भेटून आलं तुला भेटून ना ते त्याला 1 मिनिट अहो, सगळं माहिती नाही आहे. जमत आपलं त्यांचं ना आपलं नाही जमत तर मग ती जाती तिकडे तुला तुला विचारायची काय गरज मी आहे? तिला विचारलंच काय होतं कुठं जाती तुला जर मी तिला नाही म्हणलो असतं का तिची आई आहे शेवटी तुला जर- तो काय घ्या ना किड पडलेत काय ए, तू थांब अप्पे, विचारायचं तुला टाकून जर ती म्हणली असती माझ्या आईला भेट इथं माझ्या बायकोला सोडतो माझ्या मग जाऊन दिलं असतं ना. कसं जाऊन दिला असतं शेण खातं काय हा बाबा म्हणतो लपडाई 2 मिनिट ऐक आपलं तुला- सहज बोललं. ए, 2 मिनिट ऐक ना हं. तू आतापर्यंत तिला मारायला जाऊन दिलंय जाऊन दिलं मग तपली मग ती कच्ची चोरून जात नाही जाणार असेल. तर कशी जाणार कशी जाणार आपण मला एकदा म्हणलं एवढे भांडणं दररोज काय माझा यायची भाऊ ऍडमिट होता दवाखान्यामध्ये सगळं गाव भेटायला गेलं तो भेटून दिलं तिला नाही दिलं आणि मग ती काय करणार आता पर्यायानुसार आई मरणाच्या दारात तिची जाणार नाही भेटायला तिला आणि मग तू नटून काही नाही जायची चौकशी काय करून अक्कल गेली का तू नटून नाही जायची काय मग ए, काय बाई, कशी खांद्रिया. बी? ए, इथं. कोणची नटली ती काय आता अशीच जात होती बिचारी रेग्युलरच जाते. आणि ही म्हणते नटून जाती थोडं आवरलं तरी मी चांगली दिसते मग हा? माझं काय बिचारीचा दोष आहे का त्याच्यात चुकी याच्यात आणि तुम्ही मोकर घेणार नाही दररोज सकाळी बरं उठलं का भांडण ही कोणची पद्धत रात्रात झोप नाही ए, तू गप्प ए, वैशी, याला ए, सांग, तू साखर- कडी लावून झोपत जा ना तू आमच्या भांडणं आहे का ऐकून. रात्रात झोप मला आणि सगळी कळे नाही आणि ह्यो लावतोय बरं का तुला सांगतो मला काय करायचं? चेअरमनच्या सासरवाडीत भांडणं लावायला ह्यो कारणीभूत आहे. हा. मग येईल भांडणं लावायला, मी. 2 मिनिट तुला शिव्या दिल्या ते तुझ्या सासऱ्याने कोणी सांगितलं तुला येणीच बरोबर आहे. दिलते शिव्या आणि मग काचा देत होता हा. बाबा, सोडू काय? कधी कधी दिलते याला सार मला शिव बोलला नाही का वा? अरे तो कितका गरीब माणूस आहे गरीब नाही ही तिथं मग मी काय जाऊन त्यांच्या दारात जाईल ही माग पिऊन गेलं आणि ते सासऱ्याला घोडं लावित होतं म्हणलं ही सार माडने उचलून फेकला पण माझी सासरवाडी आहे, मी पण काय करायची तो उलट तुझ्यापेक्षा माझ्या सासऱ्याचं लय चांगलं आहे आम्ही पहिली जोडीदारी तू बारीक आहे. पण तू ऐक ना हा. तू थोडीशी घेऊन उलट का सांगितलं मग आता- चेअरमनने तुम्हाला शा दिल्या म्हणून आणि मग दिले नव्हते का यांनी मी कधी दिलं त्याशिवाय आणि आपण लय पिलो होता कधी आतापर्यंत आहे बाबा मी शिवाय दिला का रे ए, थांब ए. कुठं घेऊन चाललं अजून की मिटलं नाही लावी तू इथं काय बी दळींदर वाहनाचं तिच्या बापाला यांनी शा दिल्या होत्या एकदा माझ्याजवळ राहिला मग यो काय गाव पटू आहे काय नव्हते दिले काय ह्या का गाव पिटवी मी ना, ना, ए, ना, ना. पाहिला नाही आम्ही एकामारीच्या सासरवाडीला जात होतो कंदुरीला म्हण जेवाया कार्यक्रम असला की हा, आता फाटलंय ना तुमचं बरोबर आहे का आता एवढ्यात फाटली हा, मग त्याच गुणाचे आहेत तुम्ही दोघं बी मग झालं काय मी याच्या सासरवाडीत गेलो ना याच्या सासऱ्याचं नाही, माहेर लय मला काय चांगलं म्हणतो माहिती का ना काहीतरी विचार करावा लागेल माझी बायको लईच जाडे राव दुसरेच नियोजन लावा लागेल नाही तसं नाही नाही हे मला बोलला होता मी अजून बाईसाहेब याचं नको ऐकू ऐका 2 मिनिट 2 हा. मिनिट ऐका मी आहे ना माझ्या मेल्ले बायको शपथ घेऊन सांगतो खोटं अयो, बोलतो. मायापाशी अरे याला जीवन नाही राहिली बाई राहू दे तुझा थांब, थांब, तू थांब. कसं राहू दे काय? 2 मिनिट थांब ना त्याच्या- करायला मारा नाही. चपला- इकडे, इकडे, अलीकडे. आलं, चाललं. तू मागं पडशील भाऊ, अलीकडे अलीकडे तू त्याचं सविस्तर ऐक आणि मग बोल पुढं इकडे अलीकडे इकडे, एक मिनिट. हा हाण नको ए, नाही, नाही, मला इकडे. काय माझे असं बोलणं चुकीचं नाही 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 बोललं पाहिजे जसं चेअरमनच्या घरी कळ लावली ना हम्म. माझ्या बायको मारायला कारणीभूत हेच. वा 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 पटवून दिला आता. नाही नाही येणी हा ही बरोबर आहे. बायको दुसरी करायची म्हणला ही खरंय म्हणलं का नाही? हा, म्हणला मायापाशी म्हणला आणि तू जर थोपड जागेवर ठीक जर नीट बोलत जाईल तसं. अरे दुरून- तरी तर कसं मग सांगायचं मला माझी आई मारणार दारात मला भेटायला मला दे. जाऊनच देत नाही नाना अरे जाऊन गेला असतं परमारणादारात असं कुणी बी जाऊन देत ए, बावळ्या तू बी जा जा चल भेटून येऊ या आईचं येडं जा जातं गाडीवर जेवण. जा दोघं बी भेटून येईन तू पेशंट सोडून तू दे येतो मध्ये बसून. मला एक सांग ए, तू आम्ही आलो दोघं भेटाय मागून हा? तू सासूला भेटायला गेले मी लहानपण म्हणतो काय फरक पडणार आहे तेव्हा? ते मोठे आहेत, आपल्यापेक्षा म्हणलं तर काय फरक मग तू पडणार सासर वडील तिला जाऊन देत नाही पण जा भेटून ये. हा शेवट दुःखाच्या वेळेस तर गेलंच अरे, आज पाहिजे ना. मेलं उद्या मेलं कोणा संग काय येणार आहे संग काय काय नाही हा? जगामध्ये काही नाही काय नाही संग. एवढे 2 शब्द बोलत आज जा ही बाबा. मेली तर तिथे दुसरे करणार आहे साजिक आहे मला वाटलं माझं एका मिनिटात सरड्याने कलर बदलतो ह्यो. मला काय माहितीये याचा गाडीच्या नाद पण तू काय जाळ निघाली का त्यांच्या शब्दावर का चालली आणि दुसरी गोष्ट आहे ना हा बघ ह्यो त्या दिवशीच मानलाय
माझं आता मी सगळ्या गोष्टी सांगत नाही ह्यो काय करतो बरं का त्याचं लय माझ्याकडे मनाव येतो. धरू नको. नाही माझ्याकडे येतो हा, नाही. खटाक ए, पैसे याचं फुकट नाही लय देतो. लव आहे. तुझ्या मुका घेऊ का? वाढून देतो का वजन चांगलं? ए, इथं काय माणूस आहे का तू? मला घ्यायची गरज हा. नाही भाऊ. तुला नाही राहिली बायको आणि आमच्या बी जाऊ दे पळून. पण तू विषय लय फुल झालाय तू नाही हो, कळ लागायची घरात भांडणं लावून द्यायचा कार्यक्रम तू चालू आहे सध्या मला काय कोणाच्या घरी जायचं नाही. मी आमचं चालू याला काय आपलं होतं, घरी. छटाकात पियाला भेटते बरं का हा. दुसरं काय नाही त्यासाठी करतोय उद्योग. याला त्याचं सासं तुला माहिती काय म्हणलंय काय म्हणलं माग तुला आता सांगितलं आणि काय शिव बोलत नव्हता. आता तुम्हाला काल तुम्हाला म्हणलं तुला बावसरच करायचं मग करणार त्याला काय होते अरे 50,000 रुपये पेमेंट आहे महिन्याला मी राहतो ना तुझ्या बरं देवा शपथ मला काय म्हणून ती म्हणलं तर आमचं खातो तुम्हाला काय पंचायती आले सोडूनच जात असेल. ए नको नको काय काय आता बरं, बायको देखतं काय बोलत होतो दुसऱ्याच्या घरी जागा करायला जमतो काय ती टोल टाकी तिथं होतं म्हणते काय दुसऱ्याच्या घरी टाकायचं म्हणते. ए, काय लगा तू नाही राहिली मग आमच्या लावली तू नाही तू आता तुला गरज नाही तू निघ फक्त तुला काय होते आणि तू कोण करा याला कुठला अर्जुला टोंडाचा मला म्हणते लपड ह्या बायाचं घे ना आता आता घे गेली नसतं ना तसं म्हणलं तर यांनी कुत्रीच्या ऐवणी मारलं असतं आणि- तेव्हा खरं निघालंय आता तू बी वाचला मी हा. आलो म्हणून. नाही तर माय बी साखरातच होती तू बी बरं तू उशिरा निघून कवाय ना पण टायमाला पोहोचतोय जातो आता अशीच कृपा आमच्यावर राहू दे थोडस पाणी लावून नाही तर मारावं लागेल किती लावू हांडा भर का आता बाउन्सर करायची म्हणले याचा किंमत आहे. आता घरी गेला तुला काय माहितीये का किंमत मला बाउन्सर करतो काय आता हे सगळे काय नाही आता घरी गेला होणार आहे. आता घरीच मी बाउन्सर बी लगेच व्यायाम करायला चालू तू करतो आता जातानाच थोडा पावर कर हा मला काय कळत बारकडे चाली जाऊ का? अक्कल आहे का कोणाला यांना काय कळतंय वाढवायला मी तुमच्याकडे हात करतो आणि तिच्याकडे बोलतो हा. घरीच बाउन्सर प्रॅक्टिस होणार आहे आता तुम्ही जा भेटायला. चल आपण जाऊ भेटून येऊ. चप्पल खाली फेकली द्या काय बनेन धर चप्पल हा गाढवांनो माई किंमत करता माई बायको बॉन्सर करीन नाही तर काही करीन हा कुत्र्यांनो तिथं आल्यावर मला सांगा आता माय बायको बद्दल ऐकून घ्यायला मग काय का नितीन गडकरींनी रस्त्याच्या उद्घाटनाला बायको बोलावली होती जाऊन नाही दिली मोदी साहेबांनी विधानसभेला उभा कर म्हणत होता उभा करून नाही दिली आणि कुत्र्यांनो तुमचं ऐका मोकळं आहे का भावाटांनो रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट घे म्हणत होता जाडायचं तरी बाईक पाठवली नाही खाद्र्यांनो वरून माझी किंमत काय कारण आहे करायचं गाढव कुडाले माझ्या नादी लागत झालं का काय राहिलं का काय भावाटांनो झालं का काय राहिलं कशी असू माई बायको सोन्यासारखी बायको आहे माई तिला अजून भ्रश शब्दाने का दुखावलं नाही माझ्या नादी लागाय बघा त्यात हा तुम्हाला काय अक्कल आहे का अशी कुत्र्यावानी लांबीन एक खात्र्यांनो झालं माणूस कोण बोलतेत काय सरमाडांनो एकाला नाही बायकोनी एक सरमाड इथं बाय बायको काही सोन्यापेक्षा बी अति उत्तम तुमचं ऐकाय मोकळं आहे का मी प्रतिष्ठित व्यक्ती मी भावाटांनो तुम्हाला घरी बायका बी येणार आणि माझ्या नाही लागतात अक्कल आहे का काही गाढव गप्प आहे फुकण्या काय लावलं मग भोकत कुत्र्यावानी अरे तुम्हाला काय अक्कलीत का लय लय. खात्र्यांनो हे ऐक ना काय काय ओढत केलं ना खाल तुला केळ हा केळ आहे काय तुझ्या घरी हा दोन ते याला घाल जिथं मिठाई घालता त्याच्यात काय बघतो मार खायचा सोडून दिला गपची बसला कारण तू जिरासाठी तो एवढा अभ्यास चाललाय सगळा काय जिरायचं कारण आहे मग घे जिरून हा मोकर माणूस नाही मी भाऊ वाजाने वाजान हे ठोकून मग भाड्या तो किती आता होईन सगळं जाईल मी जरा झोपतो घरात यायला इथं बी आल्यात माग डोकं खायला घरात हो काय मशिनीला तांदली काय कोण नाही तर गोळीची चटणी हो घरात लय झाला रुबाब चल हा